एव्हरीवन, आज पाहतोय आपण करंट अफेअर्स इन द लास्ट चॅप्टर नंबर 11. IGKचा शेवटचा चॅप्टर करंट अफेअर्स. टेस्ट स्किल्स. वी आर टेस्टिंग द स्किल्स, न्यूज अँड व्ह्यूज फ्रॉम अराउंड द वर्ल्ड. आपल्या सभोवतालच्या नवनवीन न्यूज आपण पाहणार आहोत. करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीमध्ये लेटेस्ट घडामोडी कोणत्या घडल्यात त्या पाहायचे. फर्स्ट क्वेश्चन, हु इज द मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स इन इंडिया? म्हणजे इंडियाचे, भारताचे गृहमंत्री कोण आहेत? होम मिनिस्टर कोण आहेत? ए. अमित शाह, बी. चिराग पासवान, सी. राजनाथ सिंग अँड डी. नन ऑफ दीज. वरील पैकी कोणीही नाही असं ऑप्शन डी आहे. तर आन्सर इज अमित शाह. क्वेश्चन नंबर 2, द समर ऑलिम्पिक्स 2024 विल बी हेल्ड इन. आता ऑलिम्पिक नुकतेच होऊ घातलेले आहेत. ऑलिम्पिक गेम्स आहेत 2024 मध्ये. आपणा सर्वांना माहित असेल तर पहा, 26 जुलै 26 जुलै 2024 ला ऑलिम्पिक सुरू आहेत. सर्वांनी अवश्य पहा. हे ऑलिम्पिक्स कोणत्या शहरात होणार आहे? न्यू दिल्ली, बीजिंग, अबुधाबी, पॅरिस. ऑफ कोर्स आन्सर इज पॅरिस. क्वेश्चन नंबर 3, dash dash was an exceptionally long-lived, powerful and deadly cyclone that traversed the southern Indian Ocean in February and March 2023. 2023 च्या फेब्रुवारी आणि मार्च मध्ये एक सायक्लोन आलं होतं सदर्न इंडिया ओशन मध्ये. ते कोणतं आहे, त्याचं नाव काय? तर ते होतं, ऑप्शन पाहू, फ्रेडी, निसर्गा, फानी, गाटी. आन्सर इज गती. ऑप्शन डी गती. ऑप्शन आन्सर इज ए फ्रेडी. क्वेश्चन नंबर 4, हु इज द करंट चीफ मिनिस्टर ऑफ आसाम? आपले स्टेट्स आहेत. देर आर 28 स्टेट्स इन इंडिया. त्या स्टेट्स मध्ये आसाम एक स्टेट आहे, राज्य आहे. यापैकी कोण आसामचे चीफ मिनिस्टर आहेत, मुख्यमंत्री कोण आहे? ए. हिमांता बिस्वा शर्मा, बी. सर्वानंद सोनोवाल, सी. तरुण गोगोई, डी. नन ऑफ दीज. आन्सर इज हिमांता बिस्वा शर्मा. चलो, क्वेश्चन नंबर 5, which of the following countries chaired the BRICS trade ministers meeting held in June 2023? 2023 मध्ये ब्रिक्स या संघटनेची मीटिंग कुठे झाली होती? ऑप्शन ए इंडिया, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी साउथ आफ्रिका, ऑप्शन डी जर्मनी. आन्सर इज साउथ आफ्रिका. क्वेश्चन नंबर 6, National Mathematics Day. You know National Mathematics Day? Yes, it's celebrated in India on 22nd of December. 22nd डिसेंबरला म्हणजे 22 डिसेंबरला भारतामध्ये गणित दिवस साजरा केला जातो. टू मार्क द बर्थ एनिव्हर्सरी ऑफ. या दिवशी कोणाची जयंती असते, बर्थ एनिव्हर्सरी असते? ऑप्शन ए श्रीनिवास रामानुजन, ऑप्शन बी होमी जे भाभा, ऑप्शन सी सी.व्ही. रामन, ऑप्शन डी सत्येंद्रनाथ बोस. हे चारही सायंटिस्ट आहेत, ग्रेट इंडियन सायंटिस्ट, ज्यांनी भारताच्या विकसितपणासाठी खूप प्रयत्न केले आणि आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर यातले 22 डिसेंबर गणित दिवस हा जन्मदिवस असतो
श्रीनिवास रामानुजन यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ आपण 22 डिसेंबर हा मॅथमॅटिक्स डे म्हणून साजरा करत असतो. क्वेश्चन 7. Who among the following received Padma Bhushan in the field of literature and education in 2023? 2023 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी कोणाला मिळाला? ऑप्शन ए कपिल कपूर, ऑप्शन बी वाणी जयराम, ऑप्शन सी सुधा मूर्ती आणि ऑप्शन डी लक्ष्मी मित्तल. तर उत्तर आहे कपिल कपूर, ऑप्शन ए. चला तर मग क्वेश्चन नंबर 8, 8वा प्रश्न पाहतोय आपण. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज, खालीलपैकी देशांमध्ये पैकी होस्टेड द 2023 रग्बी वर्ल्ड कप, रग्बीचा वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या देशामध्ये ठेवलेला होता, म्हणजे यजमान कोण होतं? होस्टेड म्हणजे होस्ट कोण होतं 2023 ला? तर ऑप्शन वाचू. ए इंग्लंड, बी जर्मनी, सी फ्रान्स अँड डी इटली. आन्सर इज सी फ्रान्स. क्वेश्चन नंबर 9. द नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणजे राष्ट्रीय बालिका दिवस इन इंडिया इज ऑब्झर्व्ड ऑन, कोणत्या तारखेला राष्ट्रीय शिक्षण दिन भारतामध्ये साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 23 मार्च, 23 मार्च, 8 जून म्हणजे 8 जून, 24 जानेवारी म्हणजे 24 जानेवारी आणि 11 ऑक्टोबर 11 ऑक्टोबर. तर भारतामध्ये यू नॉट ऑल ऑप्शन सी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 10. हु इज द करंट चीफ ऑफ द एअर स्टाफ इन इंडिया? भारतामध्ये एअर स्टाफचे चीफ कोण आहेत? दलबीर सिंग सुहाग, ऑप्शन बी राकेश कुमार सिंग भदौरिया, सी विवेक राम चौधरी, ऑप्शन डी नन ऑफ दीज. आन्सर इज विवेक राम चौधरी. क्वेश्चन नंबर 11. विच अमंग द फॉलोइंग, खालीलपैकी कोण ओन द ग्रॅमी अवॉर्ड्स 2023? ग्रॅमी अवॉर्ड्स 23 चा कोणी जिंकला? फॉर द बेस्ट अल्बम ऑफ द इयर, बेस्ट अल्बम ऑफ द इयर साठी ग्रॅमी अवॉर्ड 2023 कोणी जिंकला? हॅरीज हाऊस, फोकलोर, वोयाज, म्युझिक ऑफ द स्फेअर्स. आन्सर इज हॅरीज हाऊस. क्वेश्चन नंबर 12. Who among the following won the 2023 Formula 1 World Championship? फॉर्म्युला 1 ची वर्ल्ड चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणी जिंकली? मॅक्स वर्स्टापन, लेविस हॅमिल्टन. आन्सर इज मॅक्स वर्स्टापन. जनरली ऑल सगळ्याच्या सगळ्या चॅम्पियनशिप ज्या फॉर्म्युला 1 आहेत तर मॅक्स वर्स्टापनच जिंकत असतो. पुढे क्वेश्चन नंबर 13. The person shown in the given picture is an Iranian human rights activist. इराणची ह्युमन राईटची म्हणजे मानवी हक्कांची ऍक्टिव्हिस्ट आहेत, कार्यकर्ते आहेत पिक्चर मध्ये दाखवलेल्या या. हु वोन द वर्ल्ड पीस प्राइज 2023? ओके, वर्ल्ड पीस प्राइज शांततेचा पुरस्कार मिळाला होता. आयडेंटिफाय द पर्सन, या पर्सन कोण आहेत हे आपल्याला ओळखायचंय. नार्गेस मोहम्मदी, ऑप्शन बी डोना स्ट्रिकलँड, ऑप्शन सी एन.ए.एल. हुइलियर, ऑप्शन डी एनी इयरनॉक्स. आन्सर इज नरगिस मोहम्मदी. क्वेश्चन नंबर 14. धर्मा गार्डियन is a joint military exercise between India and. धर्मा गार्डियन हा एक्सरसाइज
म्हणजे सराव, लष्करी सराव कोणाच्या दरम्यान केला गेला, तर इंडिया आणि सोबत कोणता देश होता हे पाहायचं आपल्याला. तर ऑप्शन ए चायना, ऑप्शन बी बांगलादेश, ऑप्शन सी जापान, ऑप्शन डी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आन्सर इज जापान. क्वेश्चन नंबर 15. हु इज द करंट मिनिस्टर ऑफ एज्युकेशन ऑफ इंडिया. म्हणजे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत भारत देशाचे, इंडियाचे एज्युकेशन मिनिस्टर कोण आहेत. ए स्मृती इराणी, बी नितीन गडकरी, सी धर्मेंद्र प्रधान, डी नन ऑफ दीज. आपल्या सर्वांना माहिती आहे धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत. याआधी स्मृती इराणी होत्या, पण सध्याला धर्मेंद्र प्रधान. क्वेश्चन नंबर 16. विच स्पोर्ट्स पर्सन इज द यूथ अँबॅसेडर ऑफ युनिसेफ इन इंडिया. भारतामध्ये युनिसेफचा यूथ अँबॅसेडर कोण आहे, कोणत्याचा युनिसेफचा स्पोर्ट्स पर्सन आहे ते ओळखायचं आपल्याला. गीता फोगाट, विराट कोहली, सानिया मिर्झा का हिमा दास. हिमा दास. आन्सर इज राईट. क्वेश्चन नंबर 17. Who among the following has been appointed as India's High Commissioner to Canada. कॅनडामध्ये इंडियाचा हाय कमिशनर सचिव कोण म्हणून अपॉइंट केलेले आहेत. अजय बिसारिया, संजय कुमार वर्मा, अंशुमन गौर, नादिर पटेल. आन्सर इज संजय कुमार वर्मा. Question number 18. Who among the following received the Booker Prize 2023 for the novel Prophet Song. Prophet Song या नॉवेल साठी कोणी बुकर पुरस्कार मिळवला. चेतना मारू, बी पाउल मोरे, सी ओल्गा टोकार्झुक, डी पॉल लिंच. तर आन्सर इज पॉल लिंच. पॉल लिंच यांना बुकर पुरस्कार 2023 मिळाला. कोणत्या ह्याच्यासाठी. प्रोफेट सॉन्ग या नॉवेलसाठी. क्वेश्चन नंबर 19. हु अमंग द फॉलोइंग won the women's singles title in Wimbledon 2023 championship. विम्बल्डन 2023 म्हणजे 2023 ची चॅम्पियनशिप वुमेन मध्ये सिंगल्स मध्ये कोणी जिंकलेली आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे वर्ल्ड मध्ये या चॅम्पियनशिप होत असतात. सुरुवातीला काही अमेरिकन, त्यानंतर फ्रेंच, विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन अशा चॅम्पियनशिप होतात. त्यातल्या कॅरोलिना प्लिस्कोवा यांनी जिंकलंय का पाहायचं आपल्याला 2023चं. की बी मार्केटा वोंड्रोसोवा, सी सिमोना हालेप, डी एलिना स्वितलिना. आन्सर इज मार्केटा वोंड्रोसोवा. लास्ट क्वेश्चन 20th क्वेश्चन, 20वा प्रश्न, आजचा शेवटचा प्रश्न. द नॅशनल स्पोर्ट्स डे इन इंडिया इज सेलिब्रेटेड ऑन. कोणत्या दिवशी नॅशनल स्पोर्ट डे भारतामध्ये साजरा केला जातो. तर आणि तो ऑन द बर्थ एनिव्हर्सरी म्हणजे जन्मदिवस आहे तो हॉकी प्लेयर ऑफ मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद हे हॉकी प्लेयर होते इंडियाचे. त्यांच्या बर्थ एनिव्हर्सरीवर म्हणजे जयंती दिवसावर आपण स्पोर्ट्स डे, नॅशनल स्पोर्ट्स डे साजरा करतो. तो कोणत्या तारखेला करतो म्हणजे त्यांचा बर्थ एनिव्हर्सरीचा डे कोणता आहे. 15 ऑक्टोबर म्हणजे 15 ऑक्टोबर, बी 29 ऑगस्ट 29 ऑगस्ट, 10 जून म्हणजे 10 जून अँड 11 जुलै म्हणजे 11 जुलै. यापैकी यांचा जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट म्हणजे 29 ऑगस्ट. तर मित्रांनो इथे आपण थांबत आहोत. भेटूया. शेवटचा हा चॅप्टर होता. यानंतरचे काही सराव प्रश्न आहेत. 35 क्वेश्चन्स आहेत IGQ चे आणि तिथं आपला हा IGQ चा पूर्ण पार्ट संपून जाणार आहे. तर यानंतर पुढील पार्ट मध्ये आपण हे 35 क्वेश्चन्स पाहणार आहोत.
तर गुड बाय.